आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा भासत असून त्याचा मोठा फटका भिवंडी शहरातील कामगार वर्गाला बसतोय। भिवंडी हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जात असून येथे मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग 5 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून आहेत। मात्र सध्या गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गॅस एजन्सीकडे दररोज केवळ 40 ते 50 सिलेंडर उपलब्ध होत असल्यानं जे लवकर पोहोचतील त्यांना सिलेंडर मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे या कामगारांनी रात्रीपासूनच रांगा लावल्यात। मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे अनेकांना रिकाम्या हातानं घरी परतावं लागतंय। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे LPG गॅसचा तुटवडा भासला आणि त्यानंतर एकंदरीत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची जी जिद्द आहे ती या ठिकाणी पाहायला मिळाली। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती एजन्सीच्या समोर या ठिकाणी होण्यास सुरुवात झालेली होती। आपण पाहू शकतो की भिवंडी शहर एक कामगारांचं शहर म्हणून या ठिकाणी या शहराची ओळख आहे आणि मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जे आहे या ठिकाणी असतं। त्यामुळे जे कमर्शियल गॅस आहे हे 5 किलोचं ते मिळवण्यासाठी या ठिकाणी कामगार जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी भारत गॅस एजन्सीच्या बाहेर रात्रीपासूनच या ठिकाणी रांग लावून ठेवत आहेत। कितने बजे आए थे आज? हाँ, आज हम लोग आए थे 11 बजे। 11 बजे से लाइन लगाए। हाँ, लेकिन बाकी भी सुबह मिलेगा। सुबह मिलेगा लेकिन लाइन आगे देख रहे हैं लाइन है, तो हम तो सवेरे आएंगे तो लाइन तो वहाँ रहेगी, तो मिलेगा ही नहीं। 3 दिन से लगातार आ रहा हूँ, इधर आता हूँ, लाइन लगाता हूँ, 50 नंबर 39 नंबर ऐसे रहता है, मगर अपने को बाटला मिल नहीं रहा है। क्योंकि इसलिए नहीं मिल रहा है, ये लोग एजेंसी वाले जो हैं ये सिर्फ 30 बाटला 35 बाटला ही बांटते हैं। बोलते हैं मेरे पास 50 बाटला आता है, मगर 50 नहीं बांट रहे हैं। तो क्या करें, बाटला नहीं मिल रहा है, खाने के लिए लगा 3 दिन से लगा रहे हैं, बैठे हुए हैं। आज सा लगा काज मिले, कल में 50 बाटला आता है, गवर्नमेंट की तरफ से 20 बाटला 25 बाटला बांटा जाता है। 24 36 घंटा लाइन में बैठे रहते हैं, तभी बाटला नहीं मिलता है। रात भर इंतजार करना पड़ता है बाटले के लिए। रात भर बैठ के इंतजार करना पड़ता है। आज 3 दिन से हम खुद बैठे रात पैरी कर रहे हैं। भाई क्या कहेंगे, जैसे कि यहाँ पे देखा जाए कि काफी देर से सारे लोग हैं, रात से ही आए हुए हैं काम धंधा छोड़। सर अब इसके लिए क्या कहेंगे, इसके लिए एजेंसी को ध्यान देना चाहिए कि बाटले बढ़ाए। 50 बाटले भी आ रहे हैं, लोग उसमें भी बता रहे हैं कि पूरे नहीं बांटे जा रहे, तो बाटले की भी क्वांटिटी बढ़ाए और यानी लोगों को बराबर दे, यही कहना चाहेंगे। एकंदरीत या कामगार वर्गाची एकच मागणी आहे की एजन्सीने या ठिकाणी संख्या वाढवावी आणि सिलेंडर यांना मिळावं आणि हे सिलेंडर मिळवण्यासाठी रात्रीपासून हे सर्व कामगार वर्ग या ठिकाणी रांग लावताना दिसत आहेत। कॅमेरामॅन दीपक सह मी अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। आखाती देशातल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। याचा परिणाम टाइल्स निर्मितीवरही होतोय। गेल्या महिन्याभरापासून टाइल्स निर्मिती बंद पडल्यानं जळगावमध्ये टाइल्सचा मोठा तुटवडा जाणवू लागलाय आणि त्यामुळे बांधकाम व्यावसायिकही अडचणीत आलेले आहेत। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। जे काही टाईल्स विक्रेते आहेत ते गुजरातमधून टाईल्स मागवतात। गुजरातमध्ये मोठे कारखाने टाईल्स बनवण्याचे आणि त्याला खरं तर व्यावसायिक गॅसची मोठी आवश्यकता असते। मात्र व्यावसायिक गॅसवरती जाता सरकारनं निर्बंध आणले आणि या टाईल्स निर्मिती बंद झाली आणि जळगावमध्ये आज अनेक ग्राहक आणि जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत ते आता या टाईल्स मिळवण्यासाठी मोठी धडपड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। टाईल्सचे विक्रेते आहेत निकेतजी, आपला परिचय द्या आणि त्यानंतर काय अडचण येते सध्या ते सांगा। माझं नाव निकेत सुकटी, महावीर सिरामिक म्हणून आपलं जळगावात 65 वर्षापासून व्यवसाय आहे टाईल्सचा। आणि या युद्धच्या परिस्थितीमुळे प्रोपेन गॅस म्हणून जो गॅस लागतो तो मोरबीला सप्लाय त्याचा बंद झालेला आहे। त्या दृष्टीने जवळपास 15-20 दिवसापासून मोरबीमधून टाईलचं सप्लाय आणि मोरबीमध्ये टाईलची जेवढी इंडस्ट्रीज आहेत ते सगळी बंद पडली आहे आणि रेट जवळपास 25 ते 30% वाढल्यामुळे आणि शॉर्टेज इकडे जळगावला खूप निर्माण झाली। जळगावला काय पूर्ण जगभरात शॉर्टेज याची निर्माण झालेली आहे आणि परत ते गॅस सप्लाय केव्हा सुरळीत होईल आणि केव्हा आम्हाला माल भेटेल त्याची काही कल्पना नाही। त्यामुळे जवळपास 1.5 लाख मजूरही बेरोजगार झालेले आहेत मोरबीला आणि खूप शॉर्टेज क्रिएट झाल्यामुळे रेट खूप वाढून गेलेले आहेत इकडे। तुमच्या व्यवसायावर काय परिणाम आहे, ग्राहकांचे काय प्रतिक्रिया? ग्राहकांना आधी आम्ही 15 दिवसापूर्वी जो माल दिला आणि त्याच्या रेटमध्ये आणि आजच्या रेटमध्ये सांगल्यानंतर ग्राहकांची आम्हाला नाराजगी हे करावी लागते। बिलकुल नाही सांगून देतात गिराईक आम्हाला।
पेट्रोल डिझेलचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश धुळ्याचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिलेत. तसेच जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. जिल्ह्यात 145 पेट्रोल पंप असून सर्वच पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही. धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि तिघ तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये. महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्रात आता वीज स्वस्त होणार असून वीज दर कपातीवर अधिकृत शिक्कामोर्तब झालंय. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं महावितरणचा 5 वर्षांचा वीज दर कपातीचा प्रस्ताव मान्य केलाय. यात विशेष म्हणजे 2030 पर्यंत दरवर्षी 1 एप्रिलला तुमचं वीज बिल कमी होणार आहे. 2025 ते 2030 या 5 आर्थिक वर्षांसाठी ही नवी दररचना लागू असेल. म्हणजेच येत्या 5 वर्षात दरवर्षी 1 एप्रिलला वीज दर टप्प्याटप्प्याने कमी होतील आणि ज्यामुळे उद्योगांना आणि सामान्य जनतेला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरम्यान कोणत्याही प्रवर्गात कोणतीही वीज दर वाढ होणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.